नमस्कार मित्रांनो, DMAR महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या 150 CNE पॉइंट्सच्या नियमामुळे तुमच्याही मनात गोंधळ उडाला आहे का? अरे देवा, हे काय नवीन आहे? हे कोणाला लागू आहे? याबद्दल इतकी वेगवेगळी माहिती का फिरते? असे अनेक प्रश्न असतील नाही का? पण काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणात आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा सगळा गोंधळ दूर होईल. चला तर मग सुरू करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा 150 पॉइंट्सचा गोंधळ नेमका आहे तरी काय ते समजून घेऊया. मग रिन्युअलचे जे मूलभूत नियम आहेत ते पाहूया. त्यानंतर हे पॉइंट्स खरंच कोणाला हवेत आणि कोणाला सूट आहे हे एकदम स्पष्ट होईल. ही चुकीची माहिती का पसरतीये याचं कोडही आपण उलगडणार आहोत. आणि शेवटी 2027 साठी तुमची नेमकी योजना काय असायला हवी यावरही बोलू. चला या गोंधळातून स्पष्टतेकडे प्रवास सुरू करू. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या प्रश्नापासून. हा 150 पॉइंट्सचा गोंधळ. सध्याच्या अफवा आणि अर्धवट माहितीमुळे तुमच्यासारख्या अनेक नर्सेसना चिंता वाटतेय त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे आता आपण वेगळं करूया. आणि हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना सतावतोय की हे 150 CNE पॉइंट्स खरंच कंपल्सरी आहेत की ही फक्त एक अफवा पसरली आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हाच प्रश्न असेल आणि म्हणूनच याचं नेमकं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. आज आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा गोंधळ का होतोय? कारण तुम्ही पण ऐकलं असेल ना, कोणीतरी म्हणतं अरे असा 150 पॉइंटचा नियम वगैरे काही नाहीये. तर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण म्हणते माझं रिन्युअल तर इतकं सहज झालं, मला तर काही पॉइंट्स लागलेच नाहीत. तिसराच कोणीतरी येऊन सांगतो की फक्त 10 पॉइंट्स लागतात. तर काही जण म्हणतात CNEची गरजच नाही. आता ह्या सगळ्यामध्ये विश्वास कोणावर ठेवायचा याच अर्धवट माहितीमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आधी एक बेसिक गोष्ट, एक मूलभूत नियम समजून घ्यावा लागेल. आणि हा नियम सगळ्यांना, अगदी सगळ्यांना लागू होतो. तो म्हणजे नूतनीकरणाची 5 वर्षांची सायकल. चला आधी हे क्लिअर करूया. तर सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पॉइंट्स असोत किंवा नसोत, एक नियम सर्वांसाठी पक्का आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक नर्सला दर 5 वर्षांनी आपली नोंदणी रिन्यू करणं बंधनकारक आहे. याला कोणताही अपवाद नाही, हे करावंच लागतं. आणि हेही लक्षात घ्या की हे रिन्युअल तुमच्या जॉईनिंग डेटनुसार नाहीये. काउन्सिलने याच्या तारखा फिक्स केलेल्या आहेत. आधी 2017 मध्ये होतं, मग 2022 मध्ये झालं आणि आता पुढचा स्टॉप आहे 2027. ही सायकल सगळ्यांसाठी सारखीच आहे. ओके, तर बेसिक्स क्लिअर झाले. आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर, ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत आहात. हे 150 पॉइंट्स नक्की कोणाला गोळा करायचे आहेत? 2027च्या रिन्युअलसाठी ही अट नेमकी कोणाला लागू होते? नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही 2022 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू केलं असेल आणि 2022 ते 2027 या काळात कोणतंही उच्च शिक्षण म्हणजे पोस्ट BSc किंवा MSc वगैरे केलेलं नसेल, तर हो, तुम्हाला 2027च्या रिन्युअलसाठी 150 CNE किंवा CPD पॉइंट्स जमा करणं बंधनकारक आहे. अगदी स्पष्ट आणि सरळ. आणि मित्रांनो, हे काही साधंसुधं नाहीये, ही चेष्टेची गोष्ट नाही. खुद्द MNCच्या अधिकृत परिपत्रकात असं स्पष्ट म्हटलंय की जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर ते कोर्टाचा अवमान मानलं जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू होणार नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. बरं, तर नियम कोणाला लागू होतो हे तर कळलं, पण मग यातून काही सूट आहे का? हो आहे. चला आता बघूया की या 2027च्या सायकलसाठी कोणाला दिलासा मिळाला आहे, कोणाला हे पॉइंट्स जमा करायची गरज नाहीये. तर सूट कोणासाठी आहे? ज्या नर्सेसनी 2022च्या रिन्युअल नंतर आपलं शिक्षण पुढे चालू ठेवलं, म्हणजे पोस्ट BSc किंवा MSc सारखं उच्च शिक्षण पूर्ण केलं असेल, तर त्यांना ह्या 2027च्या सायकलसाठी 150 पॉइंट्स जमा करायची गरज नाही. का? कारण त्यांचं शिक्षणच एक प्रकारचं कंटिन्युइंग एज्युकेशन मानलं गेलं आहे. पण थांबा, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. ही सूट फक्त आणि फक्त 2027च्या सायकलसाठी आहे. म्हणजे ही काही आयुष्यभराची सूट नाहीये. पुढच्या वेळी म्हणजे 2032 मध्ये तुम्हालाही हे पॉइंट्स जमा करावे लागण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे हे लक्षात ठेव. आता आपण त्या कोड्याकडे येऊया ज्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झालाय. तो आहा मोमेंट, की मग काही लोकांचं रिन्युअल सध्या इतकं सहज कसं होतंय. चला हे 2022 विरुद्ध 2027चं कोडं आता आपण सोडूया. तोच प्रश्न ना, की माझा मित्र, माझी मैत्रीण, ती तर म्हणते की तिचं रिन्युअल सहज झालं, काहीच पॉइंट्स लागले नाहीत. मग असं का? हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. चला याचं उत्तर शोधू. याचं उत्तर एका शब्दात आहे, बॅकलॉग.
हो, जे लोक आता सहज रिन्यू करत आहेत त्यांनी 2022 मध्ये वेळेवर रिन्यू केलं नव्हतं, ते आता त्यांचं थकीत काम पूर्ण करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते 2027चं नवीन रिन्यू करत नाहीयेत, तर 2022चं जुनं बाकी राहिलेलं काम पूर्ण करत आहेत. हा खूप मोठा फरक आहे. आणि हा आहे तो सगळ्यात मोठा ट्विस्ट जो सगळा गोंधळ दूर करतो. 2022च्या नूतनीकरण सायकलसाठी 150 पॉइंट्सचा नियम अस्तित्वातच नव्हता. कळलं का? म्हणूनच त्यांचं रिन्युअल जुन्या आता कालबाह्य झालेल्या सोप्या नियमांनुसार अगदी सहज होत आहे. बघा, त्यांचं काम किती सोपं होतं. फक्त प्रोफाईलमध्ये लॉग इन करा, माहिती अपडेट करा, फी भरा आणि झालं रिन्युअल. पण परत एकदा सांगतो, ही जुनी गोष्ट आहे. हे सोपे नियम आता संपले आहेत आणि ते आगामी 2027च्या रिन्युअलसाठी लागू होणार नाहीत. चला तर आता भूतकाळातून बाहेर येऊया आणि भविष्याकडे बघूया. सगळा गोंधळ दूर झालाय असं मला वाटतं. आता प्रश्न आहे पुढे काय? ज्यांना पॉइंट्स जमा करायचे आहेत त्यांच्यासाठी 2027ची योजना काय असायला पाहिजे? आपलं टार्गेट आहे 150 पॉइंट्स. पण थांबा, हा आकडा बघून घाबरून जाऊ नका, कारण हे पॉइंट्स तुम्हाला 2022 ते 2027 या पूर्ण 5 वर्षांच्या काळात जमा करायचे आहेत. त्यामुळे अजिबात पॅनिक होण्याची गरज नाही. तुम्हाला हे सर्व 150 पॉइंट्स एकाच वर्षात गोळा करायचे नाहीत. तुमच्याकडे अंतिम मुदतीपर्यंत हे पॉइंट्स हळूहळू आरामात जमा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. सतत शिकत राहणं हा आपल्या व्यवसायाचा एक सुंदर भाग आहे. त्याला ओझं बनवू नका. चला एक क्विक रिव्हिजन करूया. आज आपण काय समजून घेतलं? नंबर 1, 2027 साठीचा 150 पॉइंट्सचा नियम 100% खरा आणि अधिकृत आहे. नंबर 2, जर तुम्ही 2022 नंतर उच्च शिक्षण घेतलं नसेल तर तो तुम्हाला लागू होतो. नंबर 3, 2022च्या आधीचे पॉइंट्स या सायकलसाठी मोजले जाणार नाहीत. नंबर 4, जे आता सहज रिन्यू करत आहेत ते 2022चं जुनं बॅकलॉग क्लिअर करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंबर 5, तुमच्याकडे 2027 पर्यंत हे पॉइंट्स आरामात जमा करण्यासाठी भरपूर वेळ आहे. तर मग आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, 2027ची अंतिम मुदत गाठण्यासाठी तुम्ही तुमच्या CNE पॉइंट्सचा मागोवा कसा ठेवणार आहात यावर विचार करा आणि स्वतःसाठी एक योजना बनवा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. DMER बद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.